जा की रे. बक्की ऐकतच नाही. जायचं पटकन ना तर डबे गेले ना टेन्शन येत नाही. एवढं सगळं चांगलं करून मी डब्याला काय आवराआवरी करायचं. सकाळ सकाळ बसून राहायचं नुसतं. आपल्याला कढई पातेलच घेऊ आणखी का नाही तवा लयच हे झालं थोडंसं. भाजी एवढं चांगलं देतो तरी पण जात नाहीत. तरी पण लोक तशीच करते तर काय करा. घाण तरी असते का आपल्या इथं बघ. घाण बी नसते तरी पण त्यांना तसं स्वच्छ करतो तरी पण. आवार चहा चपाती खायची असली तर उरक. हा नाही तर मग उपाशी जावं लागेल तुला. तसंच करायचं त्याला. त्याशिवाय कळतच नाही. तिथं मी अगं माझ्या बरोबर बोलत नाही काय नाही. हो बघितलंय मी. बोलायचं ती आपल्या आपल्या आईला तसं काही नाही. बसून राहा. हॉस्पिटल देऊ नको ना मग बोलत बसून. तेच आता तेच करणार आहे. तू देते हॉस्पॉट म्हणून तो तसा करतो. हॉस्पॉटच द्यायचं नाही त्याला. तसंच बसवायचा. घरी आल्यावर नीट टी व्हीला लागतंय. एक तर आपलं काय झालंय काय माहिती बाबा. डोक्याला ताप. कुणाला माहिती असली तर सांगा कशामुळे असं होतंय. धंद्याला का बरं मार बसतंय. मस्त. मग तुला बी मला बी सर्दीच्या गोळ्या आणायला लागतात. आता मौसम पण तसं आहे की हो पाऊस लय लागलाय. हो जसं पावसाळा चालू आहे तसं पाऊस येतोय ना त्याच्यामुळं सर्दी. एवढे छान चपात्या असतात की एकदम मस्त. असं नाही की चपात्या कशा बी असतात म्हणून काय नाही. हडपसर मधले असू द्या मगरपट्ट्यामध्ये असू द्या कुठं बी असू द्या डबा आम्ही देऊ. जाता आम्ही 12:30 वाजता जातो तिथून. प्लीज कसं असतंय सपोर्टची गरज असते प्रत्येकाला. आपल्या धंद्यासाठी काहीतरी चॅनल ओपन केले. नवीन आहे अजून. थोडीशी मदतीची गरज असते. कॅमेरा चालू केले ना काय बोलावं कळत नाही ना. असं तर नाही बोलायला कळतं. टमटम रात्री कसलं धो पाऊस आला बाई. बसून राहा रे बसून राहा. गुडघे दुखत असतील. आता ही कॉमेडी मध्ये घ्यायला लागले पोरग आंघोळकर म्हणले. आता तिकडचं मम्मी शूट करल. डब्याच्या तिकडं भेटते म्हणा. आता काय तर आवरावरी करायचं. 11:30 पर्यंत सगळं व्यवस्थित. तुमचं झाला का नाश्ता चहा पाणी. आता डब्याच्या इकडं मम्मी भेटल. बाय कर डब्याच्या इकडं आता.